Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. हॅलो, आज आपण पाहणार आहोत क्लास 3चा युनिट 2 मधला पार्ट. ओके, जो पेज नंबर 22 आणि 23 वरती आहे. मग याच्यामध्ये बेसिकली काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला AEIOU हे जे 5 लेटर्स आहेत इंग्लिश अल्फाबेटमधले याच्याबद्दल थोडंसं शिकायचं आहे. मग मी आधी तुम्हाला बेसिक सांगते जे तुमच्या या बुकमध्ये दिलेलं नाही आहे. AEIOU हे आहेत वोवल्स म्हणजे असे नॉटी लेटर्स. ओके, खोडकर लेटर्स आहेत, हट्टी आहेत ते काय करतात माहिती आहे का, प्रत्येक स्पेलिंगमध्ये यायलाच पाहिजे त्यांनी. कुणीतरी या 5 जणांपैकी कुणीतरी एक जण असतोच स्पेलिंगमध्ये, यांच्याशिवाय स्पेलिंग पूर्ण होऊच शकत नाही. ओके, समजतंय? कोण कोण? AEIO आणि U. ओके, मग पहा बरं, साधं स्पेलिंग जरी आपण घेतलं, इजमध्ये काय आहे? आय आलेला आहे, बरोबर. नेक्स्ट पाहूया ॲटमध्ये पहा बरं ए आलेला आहे, हो की नाही? असं म्हणजे हे जे नॉटी लेटर्स आहेत ना, हे येतात म्हणजे येतातच. ओके, बाकीचे जे आहेत हे AEIOU सोडून बाकीचे जे आहेत त्यांना कन्सोनंट म्हणतात. मग कन्सोनंट काय होतं, एखादं कन्सोनंट आलं तर दुसरं येत नाही. पण हे जे वोवल्स आहेत ना, यांच्याशिवाय ना लेटर होऊच शकत नाही. ओके, वोवल्सशिवाय. त्याच्यामुळे हे वोवल्स खूप महत्त्वाचे आहेत. नेम द पिक्चर, अंडरलाईन द फर्स्ट लेटर. म्हणजे खालचे जे पिक्चरमध्ये तुम्हाला जी नावं दिसतात खाली, त्याच्यातल्या पहिल्या लेटरला, पहिलं जे अक्षर आहे त्याला अंडरलाईन करा. मग काय आहे बरं पहिलं? ॲपल दिसतंय आपल्याला. ॲपलचं स्पेलिंगमध्ये पहिलं लेटर काय आहे? ए. ओके, दुसरं आहे ॲन्टमध्ये पहिलं लेटर काय आहे? ए. तिसरं आहे ही कुऱ्हाडीला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण एक्स. ओके, एक्स. मग याच्यामध्ये पण पहिलं लेटर काय आहे? ए. ओके, असं. खाली आहे अंड्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एगचं फर्स्ट लेटर आहे ई. नेक्स्ट आहे रेल्वे इंजिन. मग इंजिनच्या स्पेलिंगमध्ये फर्स्ट लेटर आहे ई. नेक्स्ट आहे एलिफंटमध्ये सुद्धा फर्स्ट लेटर आहे ई. नेक्स्ट इंक बॉटल आहे ही, म्हणजे शाईची दौत आहे. मग त्याच्या स्पेलिंगमध्ये फर्स्ट आहे आय. नेक्स्ट पुढे आहेत किडे दिसतात आपल्याला. मग किड्यांना काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? इन्सेक्ट. मग इन्सेक्टचं स्पेलिंगसुद्धा सुरू होतं आयने. आणि पुढे पहा, इथे डॉक्टर इंजेक्शन देत आहेत, म्हणजे काय? आय फॉर इंजेक्शन. मग आता तुम्हाला या पेजवर काय करायचं आहे, हे जे AEI आहेत ह्या 3 वोवल्सची पहिली तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ओके, इथे तुम्हाला काढायला दिलं. मग काढायचं कसे बरं? पहा, फर्स्ट नंबरला काय दिलं आहे, तर फर्स्टला काय करायचं, असं Cचं हाफ सर्कल कंप्लीट करायचं, ते पण वरती न्यायचं. ओके, आणि मग 2ला काय केलं, लाईन खाली घ्यायची. पहा, मी ते साईडला काढते. Cचं हाफ सर्कल काढायचं, वरती न्यायचं, परत लाईन पेन न उचलता लाईन खाली घ्यायची. ओके, Cचं हाफ सर्कल, लाईनवर, पेन्सिल न उचलता परत खाली, आणि थोडीशी गोल करायची किंचित. मग सुंदर हँडरायटिंग. आता मी नोटबुकवर करत नाही आहे, स्क्रीनवर करते आहे, म्हणून माझं थोडं खराब हँडरायटिंग येतं आहे. ओके, नोटबुकवर केलं की छान हँडरायटिंग येतं आपल्याला. नेक्स्ट ए झाला. आता काढायचं आहे ई. मग ईला काय करायचं? पहा, आतून सुरुवात केली आहे, उलटा सी काढला, म्हणजे थोडक्यात आतून सुरुवात करून गोल असा कंप्लीट केला, खाली घेतला सी सारखा, आणि मोठा सी कंप्लीट केला. ओके, पाहूया मग कसा काढायचा ई. आतून सुरुवात, सी कंप्लीट, आतून सुरुवात करायची, मोठा सी कंप्लीट. ओके, असं काढायचा ई. ओके, तुम्ही सुद्धा छान प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आय तर खूपच इझी आहे. काय करायचं? वरून खाली काढायची स्ट्रेट लाईन, त्याच्यावरती द्यायचा डॉट. हो की नाही? इझी आहे ना? वरून खाली काढायची स्ट्रेट लाईन, त्याच्यावरती द्यायचा डॉट. ओके, हे नक्की लक्षात ठेवा की लेटर्स काढायचे कसे, चुकीच्या मेथडने काढू नका. मुलं काय करतात, काही उलटं काढतात लेटर. म्हणजे आता समजा ए, आधी सी काढायचं, सी नाही काढत, आधी उलटं काढतात आणि मग असं काहीतरी ए काढतात. मग हँडरायटिंग खूप खराब येतं. त्याच्यामुळे जे हँडरायटिंग काढताना लेटरचे जे स्ट्रोक आहेत ते करेक्ट सिक्वेन्समध्येच ठेवायचे, म्हणजे आपलं हँडरायटिंगसुद्धा चांगलं येतं, आपल्या लिहिण्याला स्पीडसुद्धा येतं. आपण असं उलटं पुलटं काढत असेल तर काय होतं, आपण स्पीडमध्ये नाही लिहू शकत.
त्याच्यामुळे स्ट्रोक व्यवस्थित द्यायला शिका सुरुवातीपासूनच. मग नेक्स्ट आहे ड्रॉ द लेटर इन द एअर. मग काय सांगितलं आहे की हे जे लेटर्स आहेत हे आता आपण इथे नोटबुकवरती काढले समजा किंवा बुकमध्ये काढले. आता तुम्ही काय करायचं ते हवेत काढायची प्रॅक्टिस करायची. ओके, असं फिंगरने हवेमध्ये इमॅजिन करून काढायचे. ओके, किंवा काय सांगितलं आहे तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढा, पेन पेन्सिलनी नाही बरं का, बोटाने. म्हणजे असं बोटाने करायचं, गुदगुदी नाही करायची हां, फक्त लेटरची प्रॅक्टिस करायची. आता नेक्स्ट आपण पाहूया पुढचे 2 लेटर्स. आता ह्या पेजवर आहे ओ आणि यू. मग आता इथे पहा ऑक्स, ऑक्समध्ये फर्स्ट लेटर आहे ओ. ऑरेंज, ऑरेंजमध्ये फर्स्ट लेटर आहे ओ. ऑइल, ऑइल म्हणजे तेल, तेला ओ त्याच्या स्पेलिंगमध्ये फर्स्ट लेटर आहे ओ. ओके, नेक्स्ट अंपायर, अंपायरमध्ये फर्स्ट लेटर आहे यू. अंब्रेला, अंब्रेलामध्ये फर्स्ट लेटर आहे यू. ओके, अंडरलाईन, अंडरलाईनमध्ये फर्स्ट लेटर आहे यू. ओके, म्हणजे हे झाले यू आणि ओनी सुरू होणारे काही शब्द. मग आता इथे पहा आपल्याला दिलेत ओ आणि यूची प्रॅक्टिस कशी करायची ते. मग काय केलं आता इथे पहा बरं का, ओ कसा काढायचा. ओला सुद्धा सी सारखा हाफ सर्कल काढायचं आणि ते गोल करायचं. पहा बरं का, असं सी आणि केला गोल. ओके, सी आणि केला गोल. मी उलटा काढला आहे का, नाही, सी सारखाच काढायचा आणि मग गोल कंप्लीट करायचा. ओके, नेक्स्ट आहे यू. यू कसा काढायचा, एका बाजूने सुरुवात करायची आणि आपल्या राईट साईडला हाफ सर्कल न्यायचं. हे बघा कसं केलं आहे असं. ओके, एका बाजूने सुरू करायची, आपल्या राईट साईडला हाफ सर्कल न्यायचा, परत लाईन खाली थोडीशी गोल. ओके, मला हे स्क्रीनवर जमत नाही आहे, नोटबुकमध्ये छान जमेल बरं का तुम्हाला. स्ट्रोक मी सांगितलं तसं चुकीचे उलटे पुलटे घेऊ नका, जसं त्यांनी दाखवलं आपल्याला इथं. 1 लिहिल्या 1 पासूनच सुरू करायचं. ओके, मग परत पाहूया आपण यू कसा काढायचा. एका बाजूने सुरुवात करायची, अर्धा सर्कल राईट साईडला घ्यायचं, पेन्सिल न उचलता लाईन खाली थोडीशी गोल. पहा छान आलं की नाही, हा असं. एका ठिकाणी पेन्सिल ठेवायची, राईट साईडला नेऊन अर्धा गोल करायचा, पेन्सिल न उचलता खाली येऊन थोडंसं गोल. पहा असं यू काढायचं. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता ह्या यूची आणि ओची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही हवेमध्ये करायची आपल्या फिंगरनी किंवा तुमच्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या पाठीवरती. ओके, आय होप तुम्हाला हे लेटर्स कसे लिहायचे समजलं असेल. बाय. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on the bell icon.